कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सरपंच सदस्य सर्व पालक तसेच हे ग्राउंड आपल्या कार्यक्रमासाठी कायम उपलब्ध करून देणारे आणि कायम सहकार्य ठेवणारे जावेद सर आणि सर्व विद्यार्थी मित्र आणि गुरु संतोष कुटेकर सर यांचं आपण छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याचे संस्थापक सर्वांना समानतेची वागणूक देणारे रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. बघा, छत्रपती शिवाजी महाराज म्हणलं की पायापासून ते डोक्यापर्यंत नाव घेतल्या एक वीज संचारते, एक रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि प्रवाहित होतो असे छत्रपती शिवाजी महाराज आहे की नाही. तर त्यांची आज जयंती. मित्रांनो, त्यांनी आपल्याला काय दिलेलं आहे तर न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही त्यांची शिकवण, माता जिजाऊंनी केलेले त्यांच्यावरती संस्कार आणि त्यांच्या संस्कारातून उभा राहिलेले छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी प्रण केला होता की त्या काळात सुद्धा खूप लोकांवरती अत्याचार व्हायचे, अन्याय व्हायचे, पण माते मी जेव्हा स्वराज्य निर्माण करेल तेव्हा कोणत्याही एखाद्या व्यक्तीवरती अन्याय अत्याचार होऊ देणार नाही. ही शिकवण राजमाता जिजाऊ यांच्या शिकवणीतून ते घडलेले छत्रपती शिवाजी महाराज. तर मित्रांनो, आज मला सांगायला आनंद वाटतोय, त्या काळात स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. त्या काळात कोणत्याही व्यक्तीला स्वतःच्या मर्जीप्रमाणे एखादा व्यवसाय करण्याचा अधिकार नव्हता. त्या काळात कोणत्याही व्यक्तीला स्वातंत्र्य नव्हतं, कोणत्याही प्रकारची गोष्ट नव्हती. तर आज संतोष कुटेकर सर, मला वाटतं त्यांनी टूडॅन ना ही टूडॅन नावाची डिग्री संपादन केलेली आहे कराटे क्षेत्रामधली. ही खूप उच्च डिग्री आहे. ही टूडॅन डिग्री अचीव्ह करून त्या तुम्हाला आम्हाला शिकवतात, खूप चांगल्या प्रकारे शिकवतात. आज इथं मुलांपेक्षा मुलींची संख्या खूप मोठी आहे आणि ही जी संख्या आहे ही छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये जो भविष्याचा विचार करून जे आपल्याला स्वराज्य दिलेलं आहे त्याच स्वराज्याची आज प्रचिती त्या मुलींना मी बघितल्यानंतर मला मिळते. मित्रांनो, आज आपण जर खूप विद्वान झालो, शिक्षण घेतलं आणि पुढे गेलो, एखादा अधिकारी झाला, एखादी स्त्री मोठी झाली आणि पण तिला स्वतःचं सेल्फ डिफेन्स जर करता येत असेल तर ती काय करावं. जर महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर पूर्ण भारतभर आपण जाताना आज वाचतो पेपरमध्ये स्त्रियांवरती अन्याय होत आहे, अत्याचार होत आहे. त्या स्त्रिया आणि अन्याय अत्याचार करणारे जे लोक आहेत, अशा जर मुली असतील तर कोणीही त्यांच्यावर अन्याय आणि अत्याचार करू शकत नाही. तर ही खूप मोठी बाब आहे. शिवाजी महाराजांनी जे आपल्याला दिलेलं होतं ते सत्यात उतरवण्याचं काम तुम्ही सगळेजण करत आहात. संतोष कुटेकरजी आज खूप तळमळीने एक चितेगावसारख्या ग्रामीण भागामध्ये तनमन धनाने स्वतः जे शिकलेले आहेत आणि जे परीक्षा पास झालेले आहेत ते विद्यार्थ्यांना शिकवतात. आणि हे विद्यार्थी त्यांची स्वयंशिस्त, तो चैतन्य नावाचा मुलगा आम्ही आल्यानंतरनं एवढ्या चांगल्या घोषणा आणि हे विद्यार्थ्यांचे संस्कार बघितल्यानंतरनं खूप मोठा अभिमान वाटला. मित्रांनो, हा अभिमान जागृत करण्यासाठी स्वयंशिस्त असावी लागते. त्या शाळेचे संस्कार असतात, त्या मातेचे संस्कार असतात, तिच्या आई वडिलांचे संस्कार असतात. हे संस्कार शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने आज आपल्याला ह्या विद्यार्थ्यांमध्ये दिसत आहेत. आणि असा आपण कार्यक्रम घेतल्यानंतर त्यांना देखील एक उत्साह मिळतो, त्या ट्रॉफ्या मिळतात आणि एवढं सगळं प्रदर्शन बघितलं की खूपच आनंद वाटतो. आणि हा आनंद जगात मावण्याचा होतो. तर मित्रांनो, संतोष कुटेकरजी आज हे जे चांगले प्रयत्न करतायत, तर तुम्हाला ह्या पालकांनी आता जो डेमो बघितला, तुमचं माझं कर्तव्य आहे की माझी मुलगी ही स्वयं शिक्षणाचे जे धडे घेते तर बाजूच्या मुलींनी पण घेतले पाहिजे, बाजूच्या मुलांनी पण घेतले पाहिजे. जर इथल्या मुली, गाव इथले मुलं जर स्वयंशिस्तीने कराटेचे जर धडे घेतले तर ते मजबूत होतील, स्ट्रॉंग होतील. त्यांना कोणी अन्याय अत्याचार करू शकणार नाही. पण बाजूच्या आजूबाजूचं गाव समृद्ध होईल. गाव जेव्हा समृद्ध होईल ते व्यसनाधीनतेकडे जाणार नाही. व्यसनाधीनतेकडे जाणार नाही, त्यांना चुकीच्या सवयी लागणार नाही. आणि चुकीची सवयी जर नाही लागल्या तर माझं चितेगाव समृद्ध होईल. चितेगावचं गाव गावाचं नाव राज्य स्तरावर, राष्ट्रीय स्तरावर, आंतरराष्ट्रीय स्तरावर जाईल आणि निश्चितच आपण ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवू शकू. त्यामुळे चितेगाव समृद्ध होणे म्हणजे पैठण समृद्ध होणे, पैठण समृद्ध होणे जे छत्रपती संभाजीनगर समृद्ध होणे, छत्रपती संभाजीनगर समृद्ध होणे. या स्वरूपाने पूर्ण भारत जर आपला समृद्ध झाला तर ह्या छोट्याशा कराट्याच्या रूपी लावलेल्या एका छोट्याशा बीजाचं वटवृक्ष झाल्याशिवाय राहणार नाही. तर मित्रांनो, खूप खूप छान वाटतंय. तुम्ही असेच कार्यक्रम घेत राहा. तुमच्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा. फार फार आनंद वाटला.
अशा आज कार्यक्रमाला आल्यानंतर हा डेमो बघणं खूप महत्त्वाची बाब आहे आणि हे डेमो असे झाले पाहिजे तर विद्यार्थ्यांना कळेल. तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी आहे. जे आपण गावात राहतो तर आजूच्या बाजूच्या विद्यार्थ्यांना हे जागरूक करा, कराटेसाठी प्रोत्साहित करा आणि त्यांना इथं ॲडमिशन द्या, आहे की नाही. ॲडमिशन दिल्यानंतर ना त्यांची जेव्हा स्ट्रेंथ वाढेल तेव्हा अजूनही आपलं गाव चांगल्या प्रकारे समृद्ध होईल आणि कराटे पुढे यायला लागेल. खूप खूप धन्यवाद.